सरकारकडून घरगुती सिलेंडर गॅसमध्ये वाढ केल्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय। ठाकरे गटाकडून गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी करत राज्यभरात सरकार विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आज डोंबिवलीत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोंबिवली स्टेशन बाहेर घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी करत आंदोलन केले आहे। पेट्रोल डिझेल पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडर मध्ये देखील दरवाढ केल्याने लाडक्या बहिणींच्या महिन्यांचा बजेट कोलमडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे। सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ कमी करावी अशी मागणी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। यावेळी थाली वाजवत रस्त्यात चूल मांडून भाकरी थापत ठाकरे गटाने केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला। गेल्या कित्येक महिन्यापासून महिलांचा आक्रोश आहे। गॅस सिलेंडरच्या संदर्भामध्ये घेतलं तर महिला आमच्या अश्रू येतात त्यांच्या डोळ्यामध्ये की दिवसांदिवस भाव वाढत चाललेला आहे, परंतु राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला अजिबात याचं दुर्लक्ष करून त्यांनी जे पोळी भाजायची आहे ती पोळी भाजून घेतलेली आहे। त्यांचं राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सत्ता आली, आज BJP सरकार अजिबात लक्ष देत नाही। महिलांना खोट्या आश्वासनं देऊन त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारने केलेला आहे। आमचं या महिलांच्या माध्यमातून एकच आव्हान असेल की त्यांनी लवकरात लवकर गॅस सिलेंडरचे भाव कमी करावे, जेणेकरून आमच्या महिला भगिनींना एक आनंद मिळेल, परंतु तसा दिसता कामा नये। म्हणून हे आजचं आंदोलन या डोंबिवली शहराच्या माध्यमातून आणि आमचे जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्या आदेशानुसार हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे। जर त्यांनी या 2-4 दिवसात गॅस संदर्भामध्ये भाव कमी केले नाहीत तर या देशामध्ये या डोंबिवली शहरातून सुरुवात होणार आहे आंदोलनाची, आणि ते आंदोलन ज्या पद्धतीने मराठा समाजाचं आंदोलन पेटलंय त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आंदोलन या महिलांचं पेटणार आहे। या निमित्ताने मी तुम्हाला शहर प्रमुख म्हणून आजच इथं एवढं सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। की गेली 10 वर्ष आणि ह्या सत्तेमध्ये जी BJPची सरकार आलेली आहे त्यांनी जे खोटे आश्वासनं दिलेली होती ते खोट्या आश्वासनावरती दरवाढी प्रत्येक गोष्टीमध्ये दरवाढ चालू आहे। गॅस सिलेंडरच्या तर महिलांच्या अशा प्रॉब्लेम्स निर्माण झालेत, अनेक महिलांना खोटे आश्वासन देऊन 50-50 रुपये आता वाढवण्यात, गॅसमध्ये 50 रुपये वाढ झालेली आहे, पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या 2014च्या नंतर स्मृती इराणींनी सांगितलेले येऊन आणि मनमोहन सिंग साहेबांना बांगड्या पाठवलेल्या, तर मला त्यांना बोलायचं आहे की काही एवढ्या महिने झाले ते आहेत कुठे, आणि आताही 450-400वरनं गॅस वाढ जी 1100-1200पर्यंत पोहोचलेली आहे। सामान्य माणसांनी चूल पेटवायला लागेल असा प्रॉब्लेम झालेला आहे। बायकांची अक्षरशः नाहक परिस्थिती झालेली आहे। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।